अरे तुला उच्चून कसं घ्यायचं मला सांग ना. मी जाईन ना या जगात उच्चून. तो बघ कसा आलाय ते. कोण? ए मामा, अरे हे काय केलंय? मी अवतार आहे. आई शपथ. ए तुला कसं कळलं तू अवतार आहेस? मला मम्मी बोलली तू अवतार आहे. मम्मी? हा, मम्मी बोलली म्हणजे खरंच अवतार असणार ना? खरंच अवतार असणार. काय बोलली? कसं कळलं मम्मीला? मी शाळेतून घरी गेलो तेव्हा मम्मी बोलली काय अवतार करून आला. मला कळलं मी अवतार. जबरदस्त अवतार, जबरदस्त. मी पाया पडतो. अवतार जबरदस्त. अवतार काहीतरी चमत्कार पाहिजे. चमत्कार? डोळे मीठ बघ, सगळीकडे अंधार दिसेल. खोट्या देऊ काय? ए मामा, काय? मामा, डोळे बंद केल्यावर सगळीकडे अंधारच दिसतो की नाही? हो पण तो अवतार आहे, बघ ना तो अरे काय. तसं नाही, डोळे बंद कर. बघ जादू. बंद कर डोळे. उघडू नको नाही तर डोळे फोडून टाकीन. आता बघ. आई शपथ. आई शपथ मामा, मला काही दिसत नाही. आई शपथ. ए, मला काही दिसत नाही. आई शपथ. अंधार. जादू आहे. नाही उघडत. दिसवा उघड. अवतार, अवतार, जबरदस्त अवतार. बघ आता जादू. यो चितरेम हा? कैसा दिल मेरा तरेम. आता बघ, तुझ्या उजव्या खिशात कॅट आहे. आई शपथ. तरीच मगातपासून म्याव म्याव आवाज येतोय. क्या नाही, पत्ते पत्ते. पत्ते, पत्ते. आई शपथ, जबरदस्त. चमत्कार अवतार. अजून अजून जादू. डाव्या खिशात खोट रबर आहे. जबरदस्त चमत्कार. जबरदस्त मी अवतार आहे. अवतार. अजून अजून चमत्कार. आता 5च्या खिशात हात घाल. तुझ्या तुझ्या. थंड लागतंय ना? खिसा फाटला. मी अवतार. शपथ. चमत्कार. चमत्कार अवतार. कसं जमतंय तुला सगळं? मामा कोणाला सांगणार नाही. नाही. त्याने माझी चड्डी घातली. खोट्या. ए मारामारी नाही, मारामारी नाही. अरे नको मारू. आता माझ्या काय शिकून येतात बाहेर बघतात सगळे. शिकून येतात, कळत नाही आपलं वय काय, आपण काय करतो. आम्ही इथे एका कामासाठी आलो होतो. कसलं काम आहे? तुला इन्व्हिटेशन द्यायला. कसलं? मामा हा. आमच्या शाळेत ना स्मॉल गेट टुगेदर आहे. वा वा. कसलं? तू येणार ना? येणार आहे ना. कसलं? आम्ही दोघं, तू आणि प्रिन्सिपल. तुम्ही सगळे हसताना त्यामुळे हे शेफारलेत माहितीये. शाळेत अजिबात अभ्यास काय करत नाही ते लोक. तुम्हाला माहितीये परवा दिवशी यांच्या शिक्षकांनी यांना एक प्रश्न विचारला. मॉरल ऑफ द स्टोरी काय? हा, कावळा असतो आपल्याला गोष्ट माहितीये ना, की खूप दिवस झालं मडक्यात पाणी साचलेलं आहे थोडंसं, मग कावळा येतो त्याच्यात खूप खडे टाकतो आणि पाणी वर येतं, कावळा पितो. मॉरल ऑफ द स्टोरी काय? कावळा मरतो. कसा मरतो कावळा? हे म्हणजे ते दगड टाकतो ना त्याच्यात पाण्यात, चांगलं पाणी होतं, गडूळ केलं, प्यायला तो झाला डेंगू गेला. बरोबर ना? आता ती लहान लहान मुलं आलीत की नाही? घेऊ काय रे याला? मित्र आहे माझा. तुझा मित्र आहे? दोघा मित्र आहे. कधी ठरले? आम्ही वर्गात आहोत. काय दाखवायला आई शपथ. नाही जबर. तू नाही, तू मागव. तू नाही काय कर तू. हा, मी बोलू कविता हा, बोलू. बोल बोल कविता बोल. कुठली म्हणणार? गोरी गोरी पान. वा वा. गोरी गोरी पान. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला
एक आयटम. आयटम मामा आयटम आहे नाही गर्लफ्रेंड आहे ना ए वहिनी असा शब्द आहे ना वेडा. वहिनी तू त्याला शब्द देऊ नका वहिनीला आणायला कचरा. कचऱ्याची गाडी कचऱ्याच्या गाडीला कुत्रा. कुत्र्याची जोडी मी तुला मारे ना आता काय बोलतो कुत्रा आहे कुत्रा डुक्कर ए आहे बाबा चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी तुडवे शी कसं मामा मी बरोबर बोललोय. गुलाबाचे रान आहे ते. मग पूर्ण शब्द तरी दे ना अर्ध्या ते तुझा अर्थ बोलला ना तू. मी बरोबर बोललोय. त्यानं बरोबर दिलं होतं तू चुकीचा अर्थ काढला हा तुला काय वाटलं? मला वाटलं गुलाबाचे रान दादा मला एक हा पुढचं म्हणा सांग आदिनाथ भोलानाथ सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळेसाठी सुट्टी मिळेल काय सांग भोलानाथ उद्या आहे अनिताचा पेपर मग अनिता आहे नाही मग काय फायदा गणिताचा भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन हा. किडा आला होता. असं केलं. हे दुखेल. दुखेल माझा ढोपर पोटामध्ये कळ येऊन दुखेल माझा ढोपर हा, भोलानाथ सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून चड्डी. सुट्टी मिळेल काय मामा चड्डी आहे सगळ्यांना इंटरेस्ट आहे घरात बसलेल्या की या जोडीचं जमलं कसं बुवा हे कसे भेटले एकमेकांना आणि ते ह्या मंचाच्या माध्यमातून तर कळलंच पाहिजे. एक सिनेमा होता शुभमंगल सावधान ज्यात अशोक सराफ होते आणि उर्मिला कानेटकर त्या सिनेमाची हिरोईन होती आणि त्या सिनेमात डिरेक्टर माझे बाबा महेश कोठारे होते आणि मी त्या सिनेमात असिस्टंट डिरेक्टर होतो. अच्छा हां तर माझे बाबा कॅमेरासमोर एक सिनेमाचा स्क्रीन प्ले घडवत होते डिरेक्ट करत होते शुभमंगल सावधान या सिनेमा हां आणि कॅमेराच्या मागे मी माझा वेगळा स्क्रीन प्ले आणि वेगळा सिनेमा डिरेक्ट करत होतो. अच्छा तुझं वेगळं आपलं चालू स्वतःच. तर तसा घडला आमचा हा शुभमंगल सावधान. पण मग बाबांना जेव्हा हे खरं ऑफिशियल कळलं तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती का मला वाटतं तीच होती डॅमेट. हा काय करायचं माहितीये आमच्या सेटवर आम्ही गेलो ना सकाळी की रोज गुड मॉर्निंग लेवलला एक ग्रीट करतो ना आपण सगळ्यांना तर हा मला कसं गुड मॉर्निंग करायचं माहितीये हा की